नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुणे जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये पाहू शकता पुणे जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती ही जाहिरात देण्यात आलेली आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यामधील सध्या मित्रांनो मुळशी, भोर, वेल्हे, इंदापूर 2, इंदापूर 1 ह्या तालुक्यांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता जसं की एक जाहिरात तुमच्या समोर ओपन केलेली आहे, ती म्हणजे इंदापूर जिल्हा पुणे यांची। तर याच्यामध्ये आपण जर बघितलं कुठली कुठली पदं भरली जात आहेत, सध्या पहा या ठिकाणी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका हे दोन प्रकारची पदं भरली जात आहेत। यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार आहे। पुणे जिल्ह्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज सुरू आहेत। याच्यामध्ये काही पदांसाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। प्रत्येक पदांसाठी या ठिकाणी प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळी अर्जाची तारीख तुम्हाला पाहायला भेटेल। या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट पाहू शकता ही आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर बघा, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची पदभरती केली जात आहे। ज्या ज्या तालुक्यामधून तुम्ही आहात त्या तालुक्यामधून तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। यासाठी किमान पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे। उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे एक्स्ट्रा गुण देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जातात। वास्तव्याची अट असणार आहे, तुम्ही स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे। अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी तुम्ही अर्जदार महिला त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर फक्त महसुली गाव, वाडी, वस्ती, पाडे यातीलच या ठिकाणी उमेदवारांना या ठिकाणी पात्र ठरवण्यात येणार आहे। तर त्या गावामधील असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही वास्तव्यास असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर विविध तालुके याच्यामध्ये आहेत पुणे जिल्ह्यामधून। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात। याची वयोमर्यादा या ठिकाणी 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असणार आहे आणि राखीव प्रवर्गांसाठी 40 वर्षापर्यंत असणार आहे। त्याचसोबत बघा, तुम्हाला याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी होणार आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। याच्याबद्दलची मानधन असेल वगैरे ती संपूर्ण माहिती ही दिलेली आहे। संपूर्ण अर्ज प्रक्रिया सध्या पुणे जिल्ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। या ठिकाणी सध्या तरी या ठिकाणी 5 तालुक्यांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे। इतर तालुक्यांची देखील माहिती याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी अपडेट झालेली पाहायला भेटेल। यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय करायचे बघा, ही जाहिरात जी आहे ती तुम्हाला ओपन केलेली आहे, परंतु या ठिकाणी हे जी वेबसाईट आहे याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे PDF फाईल पाहता येणार आहे आणि याच्यानंतर अर्ज करण्यासाठी या ठिकाणी अर्ज करावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर बघा, जसं की मुळशी तालुक्यामधील या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पहा विविध गावे आहेत, ग्रामपंचायत आहे, महसुली गाव आहे आणि त्या ठिकाणी किती जागा रिक्त ते दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे आणि अप्लायचं ऑप्शन आहे। अप्लायवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुमच्या समोर माहिती येईल। या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता देखील त्यांनी दिलेली आहे। पाहू शकता या ठिकाणी ज्याच्यामध्ये किमान 12वी पास तुम्ही असणं गरजेचं आहे, वयोमर्यादा दिलेली आहे आणि अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची यादी देखील दिलेली आहे। त्याच्यानंतर बघा, पुढे अर्ज करण्यासाठी तुम्ही रहिवासी पात्रता तपासणी म्हणजे त्या ठिकाणच्या गावामधील तुम्ही रहिवासी आहेत की नाही ते विचारलंय, होय करायचं आहे। त्यानंतर पुढे तुमचा अर्ज ओपन होईल, ज्यामध्ये मोबाईल नंबर टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर अशा पद्धतीने हे नवीन पोर्टल तयार करून या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहता येणार आहे। धन्यवाद।